आंबेडकर महाविद्यालय रत्नागिरी। सर्वप्रथम संपर्क युनिक फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या CEP अंतर्गत शिबिरामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो। आज प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आहे आणि याबरोबरच आता आल्यानंतर गवानकर सरांनी आम्हाला एक गुड न्यूज सांगितली की कल्पे सर आणि शकील गवानकर सर यांना कोकणरत्न पुरस्कार मिळाला। त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। तसेच या CEP अंतर्गत जो पाठ्यक्रम आहे, या पाठ्यक्रमाचा मूळ उद्देश आहे सामाजिक दायित्वाची भान, पे बॅक टू सोसायटी। हे विद्यार्थी महाविद्यालयातून केवळ डिग्री घेऊन रोजगारासाठी विविध ठिकाणी जातात, पण यांना कार्यानुभव नसतो। हा खरा कार्यानुभव या जिल्हा शासकीय रुग्णालयाअंतर्गत या संपर्क युनिक फाउंडेशनने आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। तसेच हे विद्यार्थी केवळ आपलं कॉलेज आणि घर हे न बघता इथं रोज उपस्थित राहून आपलं दैनंदिन महाविद्यालयाचं कामकाज करून तासिकाला उपस्थित राहून इथं या रुग्णांना सेवा देतात। त्याबद्दल खरोखरच या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। तरीसुद्धा मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या युनिक संपर्क फाउंडेशनच्या सर्व संयोजन समितीचं मी महाविद्यालयाचा विभाग प्रमुख म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांनाही ज्यांनी प्रमाणपत्र आता घेणार आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। अशीच सेवा या जिल्हा रुग्णालयामध्ये द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।